तर नमस्कार बहिणींनो भावांनो, तर माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या बहिणी भावांचं सगळ्यांचं स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी एकदम भारी आणि एकदम खास व्हिडिओ घेऊन आलेले बरं का, की हा व्हिडिओ तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगी येणार तुम्हाला। असा मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आलेले मी। तर तुम्हाला तर माहिती आहे आपली जी बहीण भाऊ म्हातारे माणूस किंवा असे वयस्कर प्रत्येक जणाला बरं का, आपल्या घरातल्या प्रत्येक जणाला एक त्रास असतो आणि तो रोज त्रास त्या माणसांना होत असतो। आणि तो त्रास कशाचा आहे माहिती का? आमली पित्ताचा। आमली पित्ताचा त्रास हा वयस्कर माणसं असो, तरुण असो, मध्यम वयाचे असो, हे सगळ्यांना हा त्रास होतो म्हणजे होतोच। आणि प्रत्येक घरात ना एक दोन माणसं तर असे असतातच की त्यांना आमल्या पित्ताचा त्रास असतो म्हणजे असतोच। हा, आमच्या घरात सुद्धा बरेच माणसांना आमल्या पित्ताचा त्रास आहे। आणि त्या आमल्या पित्ताचा त्रास झाला ना तर दिवसभर डोकं आपलं भनभन करत असतं, आपले लक्ष कुठंच लागत नाही। कारण की ज्या टाइमला आपलं पित्त होतं ना तर आपल्या पित्ताला जसं आपण पाण्याची पोटात पिशवी असते ना तशी एक पित्ताची सुद्धा पिशवी असते। तुम्हाला जर माहित नसेल ना तर तुम्ही डॉक्टरांना सुद्धा विचारू शकते की आपल्याला जशी अन्न पाणी अशी पिशवी असते ना आपल्या शरीरात, तशीच एक पित्ताची सुद्धा पिशवी असते। आणि ती पिशवी जर भरली ना त्याच्यानंतर पित्त असं उसळलं ना तर ते आपण म्हणतो पित्त उसळलं आज माझं, मग आपल्याला उलट्याचा त्रास चालू होतो। आणि उलट्या झाल्या ना तर उलट्या झाल्यावर गरगरतं, डोकं दुखतं आपलं, हा त्रास आपल्याला होतोच। पण ज्या टाइमला आपलं पित्त ढवळत असतं ना आपल्या पोटात, त्या टाइमला आपल्या पोटात असं हात घालून कोणतरी काहीतरी फिरवतंय असं वाटत असतं। कारण की आपल्या पोटात ते पित्त सगळीकडे पसरलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या पोटात सगळं ढवळून निघतं ते। तर हे पित्ताचा त्रास आपल्याला कमी करायचा आहे। आणि तो कसा कमी करायचा हे मी तुम्हाला आज व्हिडिओमधनं सांगणार आहे। तर बरेच बहिणी भाव आपले जॉबला जात असतात, तुम्हाला आता माहिती। आणि जॉबला गेल्याच्या नंतर संध्याकाळी घरी आल्यावर जेवण केलं ना तर फिरायला जाणंच होत नाही, कारण की त्यांना परत सकाळी उठून लवकर कामाला जायचं असतं। घरी असणाऱ्या माणसांचं ठीक आहे की आता जेवण केलंय मग आपण थोड्या वेळ बाहेर फिरून आलो आणि त्याच्यानंतर आपलं जेवण पचन होतंय। पण तसं बरेच लोकांचं नसतं। ह्या दुनियात ना असे कितीतरी लोक आहेत की त्यांना एकदम त्यांचं जीवन एकदम बिझी असतं, की त्यांना घरात टाइम द्यायला सुद्धा टायमिंग नसतो। एवढं माणसं जॉबमध्ये बिझी असतं तर त्यांना संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर कधी जेवण आणि कधी झोपण हे झालेलं असतं। कारण की दिवसभर ते काम करून कंटाळून गेलेले असतात, तर वैताग आलेला असतो त्यांना। त्यामुळे ते घरी आलं ना का पहिलं जेवण करतात आणि झोपतात। आणि जेवण केल्या केल्या झोपलं का हे आम्ल पित्त आपल्याला शरीरात तयार व्हायला चालू होतं। आणि जर जेवण केलं फिरलो तर आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही, पण जेवण करून झोपलं ना डायरेक्ट हा पित्ताचा त्रास होतो म्हणजे होतच। आणि सगळ्याला फिरणं होत नाही, त्यामुळे हा पित्ताचा त्रास भरपूर अशा लोकांना आहे। तर पित्ताचा त्रास उद्भवला ना तर सकाळ सकाळ उठल्या बघायचं, ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ना त्यांना आंबट पाणी येतं तोंडासारखी, नरड्याला गोणे आलेलं होतं। जरी हातरून आपण असलो ना तर नरड्याला तिखट गोणे येतात, तोंडाला आंबट पाणी येतं, डोकं दुखतं, डोकं गरगर करतं, हा त्रास व्हायला चालू होतो। आणि मग आपली चिडचिड पण व्हायला चालू होती घरात। त्यामुळे आपल्याला काय करायचं, हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला पित्त कधीच होणार नाही। असा उपाय मी घरगुती उपाय आणलाय आणि तो आपल्याला किती दिवस करायचा आहे, कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागणार आहे। पण हा जर तुम्ही उपाय घरगुती केला तर तुम्हाला आमली पित्तापासून कायमची सुटका भेटणार आहे। मग तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला कायमची सुटका भेटू ह्या आमल्या पित्तापासून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला अजिबात टाइम न घालवता आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। आणि चला पटकन दाखवते मी काय इलाज आहे। आणि तो इलाज पण आहे ना आपला 5 मिनिटात होणार आहे बरं का, आपल्याला टाइम घालवायची गरज पण नाही। 5 मिनिटात आपला इलाज होतो आणि 5 मिनिटात आपल्या शरीराला आमल्या पित्तापासून त्रास कमी होतो लगेचच 5 मिनिटात। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर चला आलोय पहिल्यांदा आपण गॅसपाशी, पहिल्यांदा आपण गॅस पेटवून घेऊया। आपल्याला काय करायचं माहिती का, आपल्याला ह्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं। तर हा बघू शकताय तुम्ही ग्लास घेतलाय, 1 ग्लास घ्यायचा आहे आपल्याला, हे असं पाणी ओतायचं। त्यानंतर परत आपल्याला 1.5 ग्लास पाणी घ्यायचंय। तर पातेल्यात मी 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे बघू शकता तुम्ही। आणि पाण्याला आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचंय। आणि पाणी थोडंच आहे, 1.5 ग्लास पाणी घेतले त्यामुळे लगेच गरम होणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात सामान टाकून घ्यायचं। आता ते सामान काय काय टाकणार आहे ते तुम्ही बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला 1 चमचा जिरे घेतली मी इथं, तुम्ही बघू शकता 1 चमचा जिरे घेतली। ती आपल्याला जिरे ह्याच्यात टाकून घ्यायची। त्यानंतर आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। 1 चमचा जिरे टाकले आपण आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे आपण। आणि आता आपल्या पाण्याला पण उकळी फुटायला लागली। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे ना
काळं मीठ म्हणतात आणि सेंधव मीठ पण म्हणतात ह्याला आणि काळं मीठ पण म्हणतात. तर हे टाकायचं 1 चमचा आपल्याला. आपलं साधं मीठ टाकू नका, हे काळं मीठ असतं ते टाका. ह्याला काळं मीठ आणि सेंधव मीठ सुद्धा म्हणतात. तर हे याच्यात 1 चमचा टाकायचं आहे आपल्याला. तर पाणी आता उकळायला लागलंय, ह्याला उकळू द्या. तर बघू शकता पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. तर आपण इथं घेतलेलं आहे 1.5 ग्लास पाणी घेतलंय. 1.5 ग्लास पाणी घेतलंय. आता हा काचचा ग्लास मी इथं घेतलेला छोटा. तर हे आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं, तर त्याचं आपल्याला उकळून फक्त 1च ग्लास पाणी करायचंय. त्यासाठी आपल्याला एकदम भारी उकळावं लागणार ते पाणी. आणि जे आपण जिरं आणि ओवा टाकलाय ना त्याचा बी सगळा अंश पाण्यात उतरणार आहे, कारण की आपल्याला एकदम अर्धा ग्लास एकदम पाणी आपल्याला आटू द्यायचंय. त्या पातेल्यातच अर्धा ग्लास आपल्याला पाणी आटू द्यायचं. त्यामुळं जिरे आणि ओवा टाकले ना त्याचं मिश्रण चांगलं त्यात उतरणार आहे. जो अंश असतो ना तो उतरणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आम्ली पित्ताचा त्रास कायमचा जाणार आहे आपला. तर बघू शकताय बहिणींनी तुम्ही की आपण 1.5 ग्लास जे पाणी ठेवलेलं ते फक्त आता अर्धाच ग्लास एकदम आटून गेलेलं आहे पाणी आणि 1 ग्लास पाणी शिल्लक राहिलेले. सगळं अर्धा ग्लास पाणी तर आटून गेलेलं आहे बघा. तर आपल्याला काय करायचं, हा जो 1 ग्लास पाणी राहिलंय ना त्याला आपण पहिल्यांदा गाळून घेऊया. चहा नसते चहा गाळायचे, ते गाळून घ्यायचं. हा बघा चौथा राहिला ह्याच्यात, हा ह्याचा काय उपयोग नाही आता. तर बघू शकता बहिणींनो, जे आपण पाणी तयार केलेलं होतं ते 1 ग्लास पाणी झालेलं आहे तयार. तर आपण हे पाणी कधी घ्यायचंय, किती वेळा घ्यायचंय, किती दिवस घ्यायचंय, आता हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्यासाठी अगोदर पाणी बघून घेऊ शकताय तुम्ही. आणि हे चवीला पण एकदम भारी लागतं, कारण की मी स्वतः हे घेते म्हणून मला माहिती आहे. मला सुद्धा आम्ली पित्ताचा त्रास आहे आणि मी स्वतः हे पाणी पिते. त्यामुळे आपल्या तोंडाला ना एक वेगळीच चव येते, कारण की सकाळ सकाळ आपल्या तोंडाला चव नसते. आपण झोपेतनं उठलेलं असतं आणि आपल्या पोटात काहीच नसतं. त्यामुळे आपल्या पोटात ढवायला चालू होतं आणि आंबट आंबट पाणी आपल्या तोंडासारखी येत असतं. त्यामुळे आपण जर हा एक ज्यूस ग्लास पेलं नाही तर आपल्या तोंडाला एक वेगळीच चव येते आणि आपल्याला आम्ल पित्तापासून सुद्धा त्रासमुक्त होतो आपण. कारण की आम्ल पित्ताचा त्रास एकदम भयानक आहे. ज्याला आहे त्यालाच माहिती, ज्याला नाही त्याला काय माहित नसतंय. पण ज्याला आम्ल पित्ताचा त्रास आहे त्याला माहित असणार आहे की किती त्रास होतो त्याने. आणि तो त्रास घालवण्यासाठी आपल्याला हा ज्यूस करायचा आणि प्यायचा आहे. 1 ग्लास करायचा आहे आणि दररोज सकाळी प्यायचं आपल्याला. तर तुम्ही म्हणता सकाळी कधी प्यायचं, कारण की आपण संध्याकाळी जेवण करून झोपलेलं असतं आणि आपलं जेवण पचन होत नाही. त्यामुळे आपल्याला पित्त होतं आणि ते पित्त आपल्या सकाळ सकाळ आपल्याला जीवनात आपल्या ढवळ नाही करावं त्या पित्ताने. त्यामुळे आपल्याला हा ज्यूस प्यायचा आहे 1 ग्लास. कारण की काय होतं, सकाळी उठलं ना का आपल्या पित्ताला आपण थांबवू शकत नाही. आपलं पित्त ढवळलं ना का आपलं डोकं फिकं दुखतं, आपला दिवस अख्खा खराब जातो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, सकाळी उठायचं आणि आमोशे पोटी तुम्ही कधी उठा, त्याचा उठण्याचा टाइम नाही. कधी उठला ना तरी आमोशे पोटी काही न खाता पिता आणि सकाळ सकाळी 1 ग्लास पाणी करायचं कोमट. आणि हे आता मी उकळून घेतलंय चांगलं, तर तुम्ही पण चांगलं उकळून द्यायचं. कारण की ना जर तुम्ही कोमट पाणी ठेवलं ना तर जो जिरं आणि जो ओवा टाकलाय आपण त्याचा अंश अजिबात उतरणार नाही पाण्यात. त्यामुळे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय पाणी आणि 1.5 ग्लासचा 1च ग्लास पाणी करायचंय. ते गाळून घ्यायचं आणि कोमट करायचं. कोमट केल्याच्या नंतर थोडं थोडं घेऊन ते सगळं संपवून टाकायचं. आणि हे आपल्याला पूर्ण 21 दिवस करायचे. 21 दिवस तुम्ही हे सगळं करायचं आणि रोज सकाळचाच 1 ग्लास हा ज्यूस घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर 21 दिवसाच्या नंतर तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवायला चालू होईल. कारण की ना तुम्हाला 1-2 दिवसातच तुम्हाला फरक जाणवणार, पण बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही म्हणता मला पित्त होतं का नव्हतं हेच तुम्हाला वाटेल 21 दिवसाने. त्यामुळे तुम्ही प्यायल्याच्या नंतर 2-3 दिवसात तुम्हाला चांगला फरक जाणवणार आणि 21 दिवसात तर तुम्हाला सगळं हाय नाही तेवढं पित्त तुमचं नाहीसं होणार आहे. तर रोज हा ग्लास आपल्याला उपाशी पोटी प्यायचा आहे. 1 ग्लास प्यायचा आणि आपल्या पित्तापासून आपल्याला मुक्तता भेटते. तर हा माझा जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि हे मी स्वतः वापरते, हे स्वतः मी पिते रोज. त्यामुळे तुम्ही पण प्या. तर ह्यानी शरीराला काही बाधा होत नाही बरं का. बरेच बहीण भावांना काही प्रश्न असतात, त्यामुळे मी अगोदर सांगते की ह्याने आपल्या शरीराला काही बाधा होत नाही. आणि पिल्याच्या नंतर आपल्या तोंडाला चव येते आणि आपलं पित्त हे ढवळतं जे पोटात ते पित्त हे आपलं ढवळणार नाही. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला मी कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ज्यूस प्यायल्याच्या नंतर 21 दिवसांनी सुद्धा रिझल्ट भेटल्याच्या नंतर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की 2-3 दिवसातच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आणि 21 दिवसाच्या नंतर तर तुमचा अजिबात पित्ताचा त्रास आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मला नक्की कमेंट करून सांगा. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.